नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम मराठवाडा स्टाईल एकदम आमच्याकडच्या पद्धतीने झणझणीत असं मटणाचं रस्सा करून दाखवणार आहे तुम्हाला। तर ते आपण आज मातीच्या भांड्यामध्ये शिजवणार आहे। तर आपण मातीच्या भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता मटण टाकणार आहे। अर्धा किलो मटण आहे। त्याच्यामध्ये आता मटण टाकून घेतल्यानंतर आपण हळद टाकणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे परंतु अतिशय झणझणीत अशी। आणि नंतर आपण हळद टाकल्यानंतर मीठ टाकू 1 चमचा आणि या तेलामध्येच आपण चांगलं परतून घेणार आहे मंद गॅसवर। आणि 5 मिनिट आपण याला झाकून ठेवू। आता चांगलं याला मिक्स करून घेतलंय आणि गॅस आपल्याला मीडियम टू हाय करायचा आहे आणि झाकून 5 मिनिट एकदम छान ह्याला वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला। 5 मिनिट झालेलं आहे बघा, छान एकदम अशी वाफून निघाले आणि अंगचं पाणी पण याला सुटलेलं आहे। कलर पण चांगला चेंज झालाय। आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। एक मोठा कांदा कट करून घेतलाय तो टाकून घेऊ। याच्यानंतर एक गावरान टोमॅटो तो पण टाकू आपण। शक्यतो गावरान टोमॅटोच टाकायचं। आणि नंतर आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ती टाकून घेऊ आपण। तर हे छान आपण मिक्स करणार आहे। आता गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची कारण हे सगळं कच्चं साहित्य आपण टाकलेलं आहे। आणि परत ह्याला आपण झाकून ठेवणार आहे। आणि आपण याच्यामध्ये आणखी पण आपण पाणी टाकणारच नाही। आपण मातीच्या भांडीमध्ये एकदम झाकून शिजवतोय त्याच्यामुळे आपल्याला अंगच्या पाण्यामध्येच याच रश्श्यामध्ये आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचंय। तर झाकून ठेवते मी एक 10 ते 12 मिनिट। अधूनमधून आपण बघायचं याला लागणार तर नाही पण तरी पण बघायचंय। मस्त इकडं आपल्या ज्वारीच्या भाकरी चालू आहेत गरमागरम आणि हा मटणचा रस्सा। तर छान आपलं 15 मिनिट झालेलं आहे बघा। आपण अजून याच्यामध्ये एक थेंब सुद्धा पाणी टाकलेलं नाही। आमच्याच पाण्यामध्ये आपण शिजवतो आणि एकदम मंद असं गॅसवर छान मऊसूत असं शिजतंय आपलं मटण। आपल्याला पाणी बिलकुल न टाकवता तुम्ही असं एक वेळेस करून बघा, याची चव किती एकदम भारी होते। तर परत आपण आता याच्यामध्ये झाकून ठेवू आणि एकदम गॅस मंदच ठेवायचा आहे। तर आता तोपर्यंत आता मी थोडंसं वाटण करून घेणार आहे। तर वाटणसाठी आपलं भाकरी झालेले आहेत। आता ह्याच गरम तव्यावर लगेचच मी काही थोडेसे मसाले आहेत तर ते भाजून घेणार आहे। तर बघा, वाटणासाठी मी घेतलेले खसखस घेतली आहे अर्धा चमचा, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, 2 चमचे डाळवा घेतलेला आहे, पाऊण चमचा उंची शहाजिरे आहे, 1 चमचा धने आहेत, नंतर दालचिनीचा तुकडा आहे, थोडंसं स्टार फूल आहे, 3 लवंग आहेत, 4 मिरे आहेत आणि 1 मोठी वेलची आहे। तर हे सगळं साहित्य आपण आता भाजून घेऊ। तर त्यासाठी या तव्यावर आपण थोडंसं तेल टाकणार आहे आणि लगेच आपण हे मसाले पण टाकू। 1 मिनिट भरामध्ये आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचंय। सगळं एकत्र टाकलंय आपण आणि बघा लवंग कसे एकदम फटकन एकदम फुटलेले आहे। तीळ आपले असे उडले की नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर खरपूस भाजून घेऊ 1 मिनिटभर फक्त। बघा कलर चेंज झाला आहे आपल्या तिळाचा आणि खसखस। तर आता हे
थोडा वेळ आपल्याला असंच गरम तव्यावर थोडंसं आणखी हलवून घ्यायचं आहे ह्याला आणि काढून याचं छान अशी बारीक पेस्ट तयार करायची. तर अर्धा तास झाले. छान मटण आता आपलं शिजलेलंच असणार आहे आता. आणि आता आपण याला फोडणी देऊन घेऊ आणि नंतर परत आणखी आपण ह्या मातीच्याच भांड्यामध्ये 10 मिनिट शिजू देणार आहे. तसं तर शिजलेलंच असणार आहे. दाखवते तुम्हाला मी. हे बघा शिजलेलं आहे. थोडंसं राहिलंय पण ते परत आपल्याला जे आपण फोडणी रस्सा करणार आहे त्या रश्श्यामध्ये आता हे छान शिजणार आहे. तर आता फोडणी देऊन घेऊ. तर आता हे मटण मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते कारण आपल्याला मातीच्या भांड्यामध्येच फोडणी द्यायची आहे ना. ते इकडे हे भांड्यातलं मी मटण काढून घेतलेलं आहे बाजूला आणि 2 पळी तेल टाकलेलं आहे परत. तर आता तेल गरम छान झालं की याच्यामध्ये आपण थोडंसं आलं लसूण आणि कोथिंबीर याचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा थोडासा ठेवला होता वाटण. ते आपण याच्यामध्ये थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊ. एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे आमच्या मराठवाड्याचं खास साठवणीचं काळं तिखट. तर हे काळं तिखट जे आहे ते आपण वर्षभरासाठी ठेवतो. हे मी 2 चमचे घेतलेलं आहे. अतिशय तिखट आहे. तर हे आपण चांगलं तळून घेणार आहे याला पण मिनिटभर. मंडळी मिरची तळून झाल्यानंतर आपण शिजवलेलं मटण टाकून घेऊ. इकडे आपण पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता गरम पाणी टाकू. मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सुंदर अशी कमेंट पण करा. तर हे आपण टाकलेलं आहे. आता पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर आपल्याला ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. परंतु त्याच्या अगोदर जे आपण हे वाटण करून घेतलं होतं खसखस, तीळ, धने आणि थोडेसे खडे मसाले, लवंग, मिरे, उंची शहाजिरे, दालचिनी, स्टारफूल हे जे काय थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण घेतलं होतं ते आपण वरतून टाकून दिलेलं आहे. ह्याच्यामुळे आपल्या रस्सा असा मटणाचा छान असा तर्री तर येईलच पण एकदम झणझणीत अशी त्याला चव येईल. वेगळं वाटण आहे. नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बरं. तर आपण ह्याला उकळी येऊ देऊ आता. तर छान आता मटणाच्या आपल्या ह्या रश्श्याला छान उकळी आली. आता थोडा वेळ आपल्याला 10 मिनिट आणखी याच्यामध्ये शिजू द्यायचे. परंतु त्याच्या अगोदर आपण थोडंसं मीठ टाकू. सुरुवातीला शिजवते वेळेस थोडंसं टाकलं होतं, नंतर थोडं टाकलंय अर्धा चमचा. आणि गॅस एकदम आपल्याला स्लो करायचा आणि झाकून छान आपल्याला शिजू द्यायचे 10 मिनिट. एकदम दमावर शिजू द्यायचे. तर 10 मिनिट झालेलं आहे. छान एकदम मंद गॅसवर आपलं मस्त शिजलेला आहे हा मटणाचा रस्सा. एकदम वेगळी रेसिपी, अतिशय सोपी, सहज कुणालाही करता येण्यासारखी. तर आता हे मातीचं भांडं असल्यामुळे आपण जरी याचं आत्ता गॅस बंद केला तरी ह्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते. त्याच्यामुळे हे तुम्हाला उकळी दिसते. मी गॅस तर बंदच करून घेतलेला आहे. आता वरतून आपण टाकून घेऊ अर्थातच कोथिंबीर. आणि आता जाम भूक लागली. आता मस्त आता ज्वारीची भाकरी आणि मटण मस्त चुरून खायचं. तर मी ताट करते आणि तुम्हाला दाखवते. तर मंडळी हे झालं आपलं
मस्त मटण रश्श्याचे एकदम झणझणीत असं ताट झालेलं आहे तयार. मस्त एकदम ज्वारीची भाकरी आणि हा मटण रस्सा, सोबतच मस्त अशी कोवळी एकदम कांद्याची पात आहे, टोमॅटो आहे, लिंबू. तर हे अशा पद्धतीनं आपलं हे झणझणीत मराठवाडा स्पेशल मटण रस्सा तयार झालेला आहे. मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की सांगा बरं, कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर माझं ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कुठून तुम्ही कमेंट करताय, कुठून बघताय हे मला नक्की सांगा. त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात पण येईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोचतात आणि कुठपर्यंत नाहीत ते. आणि कशी वाटली ते पण सांगा. आणि चॅनलला परत एकदा सांगते, सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब केलेले काही पैसे तुमचे जाणार नाहीत, शिवाय उलट मला मोटिवेशन मिळतं की अरे आपले व्हिडिओ आवडत आहेत लोकांना. तर तुम्ही सगळे माझे यूट्यूब फॅमिली आहेत, तर तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.